एक महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या बघा, केज रुग्णालयात कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे। म्हणजेच पुण्याचं पथक आता केजमध्ये पोहोचलेलं आहे। वाल्मिक कराड आता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले आहे, त्याची वैद्यकीय चाचणी सुरू होईल आणि मग त्याला कोर्टात हजर केलं जाईल। आज दुपारी वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाला। त्याची जुजबी चौकशी करून त्याला आता बीडमध्ये आणण्यात आलं। बीडमधल्या केजमध्ये रुग्णालयामध्ये कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि उपजिल्हा रुग्णालयात ही चाचणी सुरू आहे आणि त्यानंतरच त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा आरोप असलेला तसंच खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड याची आता केजच्या रुग्णालयात वैद्यकीय चाचणी सुरू आहे। उपजिल्हा रुग्णालयात ही वैद्यकीय चाचणी सुरू आहे। यानंतर आता ही चाचणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुपारी पुणे पोलिसांचे एक पथक वाल्मिक कराडला केजमध्ये घेऊन आलेलं आहे। आता बीडचे सीआयडीचे उपायुक्तांकडे वाल्मिक कराडला सुपूर्द करण्यात आले आणि आपण बघतोय आता की उपजिल्हा रुग्णालयात कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि त्यानंतरच त्याला कोर्टात हजर केलं जाईल। आता कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी देते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आज पुणे पोलिसांनी वाल्मिक कराडला अटक केली। वाल्मिक कराड आज सीआयडीच्या ऑफिसमध्ये त्याने आत्मसमर्पण केलं। त्यानंतर त्याची जुजबी चौकशी करून त्याला बीडमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की वैद्यकीय चाचणीनंतर आता कराडला कोर्टात हजर केलं जाईल। कराडचे देखील वकील केज कोर्टात दाखल आहेत। कराडची आता वैद्यकीय चाचणी होणार आहे, त्याची सुरूच आहे ती चाचणी उपजिल्हा रुग्णालयात आणि काही वेळातच त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल। यापूर्वीच सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला विनंती केली होती की उशिरापर्यंत कोर्ट तुम्ही सुरू ठेवावं आणि कोर्टाने ती विनंती मान्य केली आणि आता उपजिल्हा रुग्णालयानंतर कराडला कोर्टात हजर केलं जाईल। वाल्मिक कराडनं पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची जुजबी चौकशी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती। मात्र गुन्हा केजमध्ये दाखल असल्यामुळे त्यानंतर एक पथक त्याला घेऊन पुण्यावरून बीडमध्ये आलं आणि आपण हे आता दृश्य बघतोय, हे उपजिल्हा रुग्णालयातील दृश्य आहे। याच रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि ही वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांनी निर्वाळा दिल्यानंतरच त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील सूत्रधार असा आरोप असलेला खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड बघा केजमध्ये आलेला आहे। पुण्याचं पथक त्याला घेऊन आलेलं आहे। सीआयडीचे बीडचे उपायुक्तांकडे त्याला सुपूर्द केलेलं आहे। त्याची आता पहिली सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय चाचणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे, त्याचे दृश्य तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय, टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय आणि काही वेळानंतर आता केज कोर्टात त्याला हजर केलं जाईल। वैद्यकीय चाचणीनंतरच वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल। वाल्मिक कराडचे वकील देखील केज कोर्टात दाखल झालेले आहेत। केज कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला, संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। आता या चाचणीचा देखील रिपोर्ट काय येतो किंवा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर काय सांगतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र ही चाचणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल। बीडचे सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत। यापूर्वी केजच्या पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा तर दाखल आहेच, मस्साजोगमध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीने हा गुन्हा दाखल केलेला आहे, खंडणीचा गुन्हा। आणि दुसरीकडे मात्र विरोधकांनी या सगळ्या सरपंच हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं 12:30 वाजता। त्यानंतर काही वेळातच त्याची चौकशी करून एक पथक त्याला बीडला घेऊन आलेलं आहे। केज कोर्टामध्ये आता काही वेळातच वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। आता कोर्ट किती दिवसांची पोलीस कोठडी देते ते बघणं महत्त्वाचं आहे। मात्र केज कोर्टात वाल्मिक कराडचे वकील देखील आलेले आहेत। आपण हे दोन दृश्य बघतोय, एक कोर्टातली दृश्य बघतोय कोर्ट परिसरातील आणि एक रुग्णालयातील दृश्य। हे उपजिल्हा रुग्णालय आहे केजचं आणि इथेच वैद्यकीय चाचणी आता वाल्मिक कराडची सुरू आहे। काही वेळानंतरच आता त्याला केस कोर्टात देखील हजर केलं जाईल। त्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी आधी कडेकोट बंदोबस्त कोर्टाच्या बाहेर ठेवलेला आहे, सगळा परिसर निर्मनुष्य केलेला आहे।
बीड सरपंच हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। विरोधकांनी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांना लक्ष केलेलं आहे। 11 दिवसानंतर वाल्मिक कराड हा पोलिसांसमोर सरेंडर झालेला आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या चौकशीत काय सत्य समोर येतोय ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काही वेळातच आता कोर्ट वाल्मिक कराडला किती दिवसांची पोलीस कोठडी देणार ते देखील महत्त्वाचं आहे। सध्या आपण जे दृश्य बघतोय ही उपजिल्हा रुग्णालयातील दृश्य आहे। तिथं वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि या चाचणीनंतरच आता केज कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। सर्वच पक्षातल्या नेत्यांनी केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणावरून संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या चौकशीत काय सत्य समोर येतोय, अजून कुठले कंगोरे आहेत, अजून कुठले मुद्दे समोर येतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेले फोनवरनं। माधव, आता चाचणी सध्या सुरू आहे, आपण टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवतोय प्रेक्षकांना, मात्र कोर्टात हजर केलं जाईल, अधिक काय माहिती आहे? गिरीश, काही वेळापूर्वीच केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला आणलेला आहे आणि आता तपासणी सुरू आहे। तपासणीनंतर लगेच त्याला कोर्टामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर तिथं सुनावणी होईल आणि सुनावणीनंतर पुढचं पाऊल हे CID टाकणार आहेत। पण सध्या तपासणी सुरू आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा इथं बंदोबस्त आहे, CIDचं पथक सोबत आहे आणि आता काही वेळानंतर 5-1 मिनिटे आणखी तपासणी सुरू होईल अशी शक्यता दिसते आहे। हालचाली वाढलेल्या आहेत आणि त्यानंतर थेट इथून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्या सुनावणी होईल। सुनावणीमध्ये मूळ खंडणीचा गुन्हा आणि त्यासोबतच CID कडून गेल्या 15 दिवसांपासून 16 दिवसांपासून जी चौकशी झाली आहे त्या चौकशीमध्ये जे काही मुद्दे समोर आले त्या दृष्टीनं CID पथक आपली बाजू मांडतील। त्यावर सरकारी वकिलाच्या माध्यमातून सुद्धा बाजू मांडली जाईल आणि त्यानंतर CIDची रिमांड मागितली जाईल, ती अधिकाधिक दिवस मिळावी असं एक सांगितलं जाते आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी केलेली आहे। या सगळ्या गुन्ह्याचा तपास करताना कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जे 3 वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या आरोपीवर झाले ते एकत्रित क्लब करण्यात आले। ते क्लब केल्यानंतर एकमेकांचा संबंध, एकमेकांची व्यक्तीचा वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित आहे आणि त्या दृष्टीनं सगळी चौकशी CID ने केलेली आहे आणि बरेच धागेदोरे सापडल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं आता कोर्टात सादर केल्यानंतर काय ऑर्डर होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर तपासणी सुरू आहे। अगदी माधव, केज कोर्ट असेल किंवा हे रुग्णालय असेल तर 1 किलोमीटरचं अंतर आहे, इथं काही कराडचे काही समर्थक आलेले आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते वगैरे आलेले आहेत? दोन्ही बाजूचे कार्यकर्ते लोक जमलेले होते। गेल्या तासाभरापासून पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी त्याबरोबर राज्य राखीव दलाची टीम या ठिकाणी पाचारण करण्यात आली होती। त्या सगळ्यांनी हा सगळा परिसर निर्मनुष्य केलाय, वाहनासाठी सुद्धा बंद केलेला आहे कारण हा अंबाजोगाई ते बीड असा हा मोठा रस्ता आहे, 4-5 रस्ता आहे, तो सुद्धा आता सगळ्या वाहनांसाठी बंद केला आहे। त्यामुळं या आजूबाजूला असलेली सगळी दुकानं सुद्धा बंद केलेली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मज्जाव करण्यात आला होता। जे जमलेले होते लोक त्यांना मात्र अर्ध्या तासात नक्कीच माधव, आणि आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं सगळी माहिती तुर्तास घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। केजमधील उपजिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू आहे, त्याची दृश्य आपण बघतोय आणि थोड्याच वेळात केजच्या कोर्टामध्ये जे 1 किलोमीटर अंतरावरच कोर्ट आहे तिथे आता वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। संपूर्ण हा परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे देखील आता कोर्टात हजर झालेले आहेत।